अमरावती महानगरपालिकेच्या वतीने 26 फेब्रुवारी ते 1 मार्चपर्यंत गुलाब उत्सव साजरा करण्यात येत आहे। हा गुलाब उत्सव अमरावती शहरातीलच मध्यभागी असलेला एका गार्डनमध्ये साजरा करण्यात येत आहे। काही वर्षापासून हे गार्डन पडीत असल्यामुळे इथे मोठ्या घाणीचं साम्राज्य आणि कचरा साठवला जात होता। आता मनपा आयुक्त सोम्मा शर्मा यांनी पुढाकार घेऊन ह्या गार्डन सजवण्यात आला आहे। इथे गुलाबाचे वृक्षसुद्धा लावण्यात आले आहे आणि विविध प्रकारचे गुलाबाचे वृक्ष इथे ठेवण्यात आले आहे। नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद असा या गार्डनला मिळत आहे आणि नागरिक सकाळपासून या गार्डनला येत आहेत। हे रोजचं हे केलेलं आहे गार्डनमध्ये, तर खूपच छान वाटत आहे। मनपाच्या वतीने केल्याबद्दल खूपच गार्डन छान वाटून राहिलं, खूपच सुविधा छानच आहे। बोलू का? आधी इथे कॉलेजचे मुलं येऊन खूप कचरा टाकून जायचे, तर आता खूपच सुविधा छान केली, स्वच्छ म्हणजे आता 15 दिवस महिना झाला खूपच साफसफाई होत चालली आहे गार्डनची। खूपच चांगलं वाटत आहे, आता प्रसन्न वाटत आहे। तुम्ही बोलणार? मी जिताराम हरवानी इथे राहता मांगीलाल प्लॉटमध्ये। आज आम्ही इथे गार्डनमध्ये उभे राहिले आहे आणि आमचे मित्रमंडळी आहे, लहान लहान मुले आहे। काल आयुक्त महोदयाने इकडचा उद्घाटन केला आणि महानगरपालिकेचे सर्व पदाधिकारी, उपायुक्त, अतिरिक्त आयुक्त, सोमय्या मैडम और महापौर सब होते। आणि इकडचं जे हे गार्डन आहे, आतापर्यंत हे गार्डन जंगल होता, पण कालपासून त्याने जे मेहनत केली ती 30 दिवसापासून त्याची मेहनत आहे। आणि महानगरपालिकेचे पदाधिकारी पण होते, त्याने झाडे लावा, गुलाबचे फूल लावा आणि साफसफाई मेंटेनन्स आणि वॉचमॅन, चौकीदार सर्व व्यवस्था चांगली केली आहे। आता हा एरियाचे जे लोक आहे बहुत ही खुश झाले आणि नेहमी आता इथे येणार आणि सकाळी फिरायला, मॉर्निंग वॉक करायला याने चांगली जागा झाली। आज अमरावती महानगरपालिका येथे आपले रोज गार्डन कॅम्प एरियामध्ये गुलाब उत्सवचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे। या रोज गार्डनमध्ये भरपूर व्हरायटीचे रोजेस तसेच क्रीपर्स, बोगनविला असे लावण्यात आलेले आहेत आणि हे जे उत्सव आहे पुढच्या 3 दिवसासाठी चालेल आणि पूर्ण वर्षभरात या गार्डनची मेंटेनन्स आणि याला रोज गार्डनच्या जे ओरिजिनल ग्लोरी आहे त्यापर्यंत आपण परत घेऊन जाणार आहे। तर सर्व नागरिकांना अशी विनंती आहे की तुम्ही या आणि इथे पहा आणि सर्व नागरिकांना ही पण सूचना आहे की इथे तुमच्या ज्या हिदाराची गरज आहे, इथे लावलेले जे रोजेस आहेत ते तोडू नये, असे जे संरक्षण आहे ते करावे। बीच में और रहवासी इलाके में जो ये गुलाब के बगीचे को डेवलप करने के लिए 2017 से 22 तक हम नगर सेवक थे। उस टाइम के सुनील देशमुख के हमारे आबनार जी, उनकी संकल्पना से मेरे सहकारी सुनील जी पडोड़े, उन्होंने ये बगीचे को डेवलपमेंट किया था और वो बगीचे की ये बीच के जो 4 वर्ष गए हैं, उस 4 वर्षों में इसकी देखभाल न होने के कारण ये पूरा डाउन हो गया था। पर मैं शुभकामनाएं देता हूँ मेरे आयुक्त मैडम को, जिन्होंने ये बगीचे का दौरा करके आज उसी बगीचे को वापस गुलाब के जैसे महका दिया है। मैं उनको बहुत बहुत शुभेच्छा देता हूँ और मैं सभी यहाँ के नागरिकों को भी विनती करता हूँ कि आप अपनी जवाबदारी समझकर इस बगीचे की देखरेख करें। इसका लाभ आपको ही मिलना है। बहुत बहुत धन्यवाद।